नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2026 रोजी एक अतिशय महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. आता शासनाचे अनेक महत्त्वाचे आदेश, GR, नियुक्ती आदेश, बदली आदेश, आर्थिक मंजुरी, जमीन संपादनाची कागदपत्रे आणि इतर संवेदनशील दस्तऐवज हस्ताक्षराने नाही तर डिजिटल सिग्नेचर म्हणजे DSC किंवा ई-साईनद्वारेच जारी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर या निर्णयामुळे नेमका काय बदल होणार, कोणत्या कागदपत्रांवर हा नियम लागू होणार आणि ही अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार, चला संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. तर शासनाने हा निर्णय का घेतला, तर शासनाच्या मते अनेक सरकारी आदेश नागरिकांचे हक्क, मालमत्ता, आर्थिक जबाबदाऱ्या आणि सेवाविषयक बाबींशी संबंधित असतात. त्यामुळे या कागदपत्रांची सत्यता, सुरक्षितता, फेरफार होऊ नये, पडताळणी करता यावी आणि दीर्घकाळ सुरक्षित नोंद राहावी, यासाठी डिजिटल स्वाक्षरीचा वापर आवश्यक करण्यात आला आहे. तर कोणत्या कागदपत्रांवर हा नियम लागू होणार, तर आता पुढील महत्त्वाचे दस्तऐवज DSC किंवा ई-साईननेच जारी करावे लागतील. तर शासन निर्णय म्हणजे GR, परिपत्रके, कार्यालयीन आदेश व अधिसूचना, जमीन संपादनाशी संबंधित अधिसूचना, आदेश, लँड अवॉर्ड आणि मंजुरी पत्रे, न्यायालयीन व अर्धन्यायिक आदेश, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि NGTच्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठीचे शासन आदेश, प्रशासकीय मंजुरी, आर्थिक मंजुरी आणि निधी वितरण आदेश, नियुक्ती, पदोन्नती, बदली, सेवा पुष्टीकरण व शिस्तभंग कारवाईचे आदेश, निविदा, करारनामे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट्स आणि MOU, महसूल, वन, आदिवासी, नगर विकास, पर्यावरण, खनिज यांसारख्या संवेदनशील विभागांचे आदेश, नागरिकांच्या हक्क, मालमत्ता, परवाने, लाभ किंवा जबाबदाऱ्या यांच्याशी संबंधित सर्व आदेश व प्रमाणपत्रे. तर अंमलबजावणी कधीपासून, तर शासनाने सर्व विभागांना 31 जुलै 2026 पर्यंत त्यांच्या वेबसाईट, पोर्टल आणि संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तर नवीन नियम कधीपासून लागू, 1 ऑगस्ट 2026 पासून वरील सर्व प्रकारच्या दस्तऐवजांसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे DSC किंवा ई-साईन वापरणे अनिवार्य असेल. यासाठी सर्व अधिकारी व कार्यालयांनी DSC उपलब्ध करून घ्यायचा आहे. फक्त अत्यंत अपवादात्मक परिस्थिती वगळता हस्ताक्षर केलेले दस्तऐवज स्वीकारले जाणार नाहीत. तर सामान्य नागरिकांना काय फायदा, तर या निर्णयामुळे बनावट कागदपत्रांची शक्यता कमी होईल, ऑनलाईन पडताळणी सोपी होईल, सरकारी कामकाज अधिक पारदर्शक होईल, डिजिटल प्रशासनाला गती मिळेल आणि महत्त्वाचे सरकारी आदेश अधिक सुरक्षित राहतील. तर मित्रांनो, हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.